नमस्कार मित्रांनो. बघा, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला जस्ट आपल्या प्रेडिक्शन सीरीजमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला कुठले कुठले टॉपिक्स येणार आहेत राज्यसेवा 2024ला. त्याच्याबद्दल छोटंसं आपण गेस करूया की ज्या माध्यमातून आपण तो टॉपिक कव्हर करणार, फोकस करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक साधारणतः 15-20 तारखेला तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट जी जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची किंवा अतिशय फायदेशीर राहील आपल्या राज्यसेवा 2024च्या अभ्यासाच्या दृष्टीमध्ये. ठीक आहे. मग पहिलं प्रेडिक्शनमध्ये आपण असं मेन्शन केलेलं होतं की सद्यस्थितीमध्ये जे काही महुआ मोहित्रा यांचं प्रकरण असेल की तो करंटलाही प्रश्न येऊ शकतो. ते कुठल्या पार्टीचे आहेत, कुठल्या राज्यातनं त्या बिलॉंग करतात वगैरे वगैरे, किंवा त्याच्या आधारे एक प्रकारे सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल्सवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मग हे आपण सांगितलं होतं. आता इथे महुआ मोहित्रा यांचं प्रकरण आणि राहुल गांधी यांचं प्रकरण हे थोडंफार वेगळं आहे. आणि रिसेंटली जसं आपण बघतोय की आता जेव्हा बजेट पास करायचं होतं प्लस जेव्हा राज्यसभांच्या निवडणुका होत्या तेव्हा आपल्याला बघायला मिळते की सुखविंदर सुक्खू यांच्या राज्यामध्ये सुद्धा एक प्रकारे थोडंफार अँटी डिफेक्शनसारख्या गोष्टी आलेल्या होत्या आणि त्याच्या आधारे त्यांनी काही सदस्यांना एक प्रकारे डिफेक्टसुद्धा केलेलं होतं शेड्यूल 10च्या आधारे. मग शेड्यूल 10 जे आहे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आपल्याला येईल. आपण एक 2 ते 5 मिनिटांमध्ये तो अख्खा कंटेंट बघूया की जेणेकरून तुम्हाला त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टी बघाव्या लागणार नाहीत. तर लक्षात ठेवायचं की 2 घटना दुरुस्त्या आहेत की ज्या 2 घटना दुरुस्त्या आपल्याला मॅटर करतात इकडे. तर सिच्युएशन अशी होती की राजीव गांधी हे जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये खूप जण, म्हणजे त्याच्या आधीच्याही काळामध्ये होतं, पण त्यावेळेस खूप अशा गोष्टी झाल्या की आयाराम गयाराम चालू होतं. आज हा पक्षातला व्यक्ती इकडे, उद्या तो तिकडे आहे. तर ते NCERTमध्ये खूप चांगलं नमूद केलेलं आहे 12वीच्या की ते आयाराम गयाराम का, कारण तो एक व्यक्ती होता. तो जाताना एका पार्टीत होता, येताना दुसऱ्या पार्टीत होता, प्रवासामध्ये तो तिसऱ्याच पार्टीत होता, तो इकडे पण आहे तिकडे पण आहे चालू होतं. मग अशा गोष्टी थांबवण्यासाठी आणि भारतामध्ये जे काही पक्षपद्धतीचं राजकारण आहे त्याला त्याची व्हॅल्यू करून जे काही इंडिव्हिज्युअल स्वहिताचं किंवा स्वार्थाचं राजकारण आहे ते कमी करण्यासाठी आणि लोकांना चांगलं शासन देण्यासाठी ही एक प्रकारे घटना दुरुस्ती आपल्या राजीव गांधी सरकारने मांडलेली बघायला मिळते. तर 52वी घटना दुरुस्ती आहे ही पहिली घटना दुरुस्ती जी 1985ला आली, ज्याच्याने राज्यघटनेमध्ये 10th शेड्यूल समाविष्ट केलं गेलं, हे महत्त्वाचं. आणि त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट नंतर करण्यात आली जी 91व्या घटना दुरुस्तीने केली 2003च्या. ह्या 2 महत्त्वाच्या आपल्याला घटना दुरुस्ती शेड्यूल 10 किंवा पक्षांतर बंदी किंवा अँटी डिफेक्शन याच्यासाठी महत्त्वाच्या. तर आता सिच्युएशन काय आहे, त्या 52व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं होतं की जे काही पार्लमेंटचे आणि स्टेट लेजिस्लेचरचे सदस्य आहेत यांनी जर उद्या उठून एक प्रकारे पक्षविरुद्धी कारवाई केल्या तर त्यांना त्यांचं सदस्यत्व गमवावं लागेल, या उद्दिष्टाने ही घटना दुरुस्ती आलेली होती. तर आता आपल्याकडे पार्लमेंटमध्ये किंवा स्टेट लेजिस्लेचरमध्ये किती पद्धतीने लोक निवडून दिले जातात, तर 3 पद्धतीने. एक प्रॉपर जो एक प्रकारे इलेक्शन लढतो, पार्टीचा सदस्य असतो तो. दुसरं सांगायचं झालं तर तो सुद्धा इलेक्शन लढतो पण तो पार्टीचा सदस्य नसतो, तो अपक्ष असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नॉमिनेटेड असतात, जे राष्ट्रपतींद्वारे किंवा एक प्रकारे राज्यामध्ये राज्यपालांद्वारे नॉमिनेट केले जातात. या 3 पद्धतीने एखादा माणूस तिथे संसदेमध्ये किंवा राज्य विधानमंडळामध्ये जात असतो. मग उद्या उठून यांच्यावर जरब बसवण्यासाठीची ही घटना दुरुस्ती आहे. मग त्यांनी तिघांसाठी 3 वेगवेगळे नियम केले की ह्यांनी जर पक्षविरोधी कार्यवाही केल्या वेगवेगळ्या अँगलने तर कधी ह्यांना एक प्रकारे डिबार केलं जाईल यांच्या सदस्यत्वात किंवा यांच्या एक प्रकारे आमदारकीतनं आणि खासदारकीतनं. तर सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे आपल्याला बघायला मिळतं की जो कोणी पहिला नियम केला तो सदस्यांसाठी केला, जो एखादा पार्टीचा सदस्य असून पार्टीच्या तिकिटावर जर निवडणूक लढवत असेल आणि त्यानंतर जर तो पार्टी सोडत असेल किंवा पार्टीने सांगितल्याप्रमाणे किंवा पार्टीने ठरवल्याप्रमाणे एखादा वोट द्यायचा असेल तर ते वोट देत नसेल, म्हणजे पार्टीच्या विरोधी कार्यवाही वोटिंगच्या थ्रू करत असेल किंवा एक प्रकारे पार्टीने सांगितलेलं असेल की या ठिकाणी वोटच द्यायचं नाही किंवा सांगितलं की या ठिकाणी वोटच द्यायचं, तर ह्याच्या विरुद्ध कार्यवाही करत असेल तर त्याला त्याचं सदस्यत्व गमवावं लागेल. हा पहिला नियम जो सदस्यांसाठी आला. दुसरा नियम जो आला तो एक प्रकारे निवडणुकांमधनंच येणार आहे, पण जे अपक्ष म्हणून निवडणूक लढतात, म्हणजे सर्व पार्टीजच्या विरोधात जाऊन ते अपक्ष म्हणून स्वतः म्हणून निवडणूक लढतात, तर यांच्यासाठी असा नियम करण्यात आला की उद्या उठून ह्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कधीही जर एक प्रकारे स्वीकारलं काय दुसऱ्या पार्टीचं सदस्यत्व, कोणत्याही पार्टीचं सदस्यत्व, तर त्यांचं एक प्रकारे आमदारकी आणि खासदारकी जाईल. असं का? कारण त्यांनी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी पार्टीच्या विरोधात जाऊन एक प्रकारे लोकांसमोर मतं मागितलेली आहेत. हे त्याचं कारण आहे. म्हणजेच आपण काय बघितलं, एखादा पार्टीचा सदस्य आहे तो जर स्वेच्छेने पार्टीचं सदस्यत्व सोडत असेल निवडून आल्यानंतर, दुसरी गोष्ट म्हणजेच काय तो पार्टी विरोधी कार्यवाही करत असेल वोटिंग थ्रू, कारण ॲक्च्युली जे काय राजकारण घटना म्हणजे गृहांमध्ये चालतं ते ॲक्च्युली वोटिंग थ्रू चालतं. ह्या 2 कारणांमुळे जर एखादा पार्टीचा सदस्य आपलं एक प्रकारे सदस्यत्व सोडत असेल तर त्याची आमदारकी आणि खासदारकी शेड्यूल 10 नुसार निघून जाणार. अपक्षाच्या बाबतीत काय आहे की तो एखाद्या ऑलरेडी निवडून येतानाच पार्टीच्या विरोधी मतं मागतोय, मग तो कुठलीच पार्टी जॉईन
करू शकत नाही, हे एक प्रकारे बघायला मिळतं. जर त्याने ते जॉईन केलं तर त्याचं सदस्यत्व निघून जातं. आणि तिसरे आपल्याला गट असा बघायला मिळतो जे निवडणुकांमधनं सदस्य होत नाही, जे एक प्रकारे नॉमिनेटेड सदस्य होतात. मग त्यांना अशी अट दिलेली आहे की जेव्हा त्यांचं नॉमिनेशन होईल, मग ते राष्ट्रपतीं थ्रू असेल, संसदेमध्ये राज्यपालांथ्रू असेल, राज्य विधिमंडळामध्ये त्यांचं नॉमिनेशन झाल्यानंतर, त्यांना नॉमिनेट झाल्यानंतर जेव्हा ते एक प्रकारे शपथ वगैरे घेतात, तिथपासून 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो. ह्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये ते कुठला तरी पक्ष जॉईन करू शकतात त्यांच्या विचारसरणीचा, त्यांना जो वाटेल तो, परंतु 6 महिन्यानंतर ते एक प्रकारे करू शकत नाही. ही अट तिथे सांगितलेली बघायला मिळते. म्हणजे ह्या तिघांवर आपल्याला प्रश्न येऊ शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार. त्यानंतर 52व्या घटनादुरुस्तीमध्येच 2 अपवाद ठेवले जे आपल्याला अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर बंदीमध्ये लागू होतात. पहिला अपवाद असा आपल्याला बघायला मिळतो की काही अशा पार्टीज असतात ज्या खूप छोट्या असतात, ज्या एखाद्या दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झाल्या, म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष पूर्णपणे एक प्रकारे दुसऱ्या पार्टीमध्ये विलीन केला. तर मग त्या छोट्या पक्षाचे सदस्य असतील, ते तिकडनं निवडून आले असतील, तर ते मर्ज झाल्यावर दुसऱ्या पार्टीचे ऑटोमॅटिक सदस्य होतील, त्यांचं सदस्यत्व इकडनं निघून जाऊ शकत नाही. म्हणजेच समजा आता ए पक्ष आहे, ज्याचा एकच खासदार आहे आणि तो समजा आत्ताच्या कंडिशनमध्ये बीजेपी किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतोय, त्याचा पक्ष सगळा अख्खा पक्ष विलीन होतोय. मग अशा वेळेस तो जो खासदार आहे ना, टेक्निकली त्याचे खासदारकी जाणार नाही, तो डायरेक्ट बीजेपीचा किंवा काँग्रेसचा आपल्या उदाहरणामध्ये एक प्रकारे ऑटोमॅटिक सदस्य होईल, वेगळी कुठलीही कार्यवाही करावी लागणार नाही. हा एक अपवाद ठेवलेला होता. दुसरा अपवाद आपल्याला असा बघायला मिळतो की एखादा व्यक्ती आहे, आता निवडून जाताना सगळे एक प्रकारे पॉलिटिकल पार्टीचे व्यक्ती म्हणून निवडून जातात, परंतु आपल्याकडे काही अशी पदं आहेत, म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, गृहाचा प्रमुख, पीठासीन अधिकारी, हे पदावर जेव्हा एखाद्या व्यक्तीची निवडणूक होते तेव्हा एक नियुक्ती होते टेक्निकली निवडणुकांच्या मार्फत, इंटरनल निवडणुका असतात त्या किंवा इनडायरेक्ट निवडणुका आपण म्हणतो. तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीचं सदस्यत्व पार्टीचं काही काळासाठी निघून जातं आणि ते चालणार आहे, तो अपवाद समजला जातो. कारण सगळ्यात पहिला आपण काय बघितलं, पार्टीचं सदस्यत्व गेलं तर कन्सिडर काय केलं जातं, तर तो व्यक्ती एक प्रकारे म्हणजे गृहाचा सदस्य होण्यासाठी एलिजिबल राहत नाही. पण इथे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती जरी झाली असली तरीही तो व्यक्ती एक प्रकारे काय कन्सिडर केला जातो, अपवाद समजला जातो अँटी डिफेक्शनसाठी. म्हणजे समजा मी निवडून आलो आणि माझा जर उद्या उठून लोकसभेचा स्पीकर बनवायचा असेल, तर मी ज्या पक्षातनं निवडून आलेलो आहे त्या पक्षातनं त्या काळासाठी, ज्या काळामध्ये मी एक प्रकारे लोकसभेचा स्पीकर आहे, त्या काळामध्ये त्या पक्षाचं सदस्यत्व माझ्यापासून लांब केलं जाईल आणि ही एक प्रकारे अपवाद समजला जाईल 52व्या घटनादुरुस्तीला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या 52व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून एखाद्या मंत्र्याला त्याचं म्हणजे एखाद्या सदस्याला त्याचं आमदारकी किंवा खासदारकी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फायनल कोणाला देण्यात आलेला आहे, तर प्रिसाइडिंग ऑफिसरला. आपल्याला प्रश्न येतो की अँटी डिफेक्शनच्या बाबतीमध्ये फायनल डिसिजन कोणाचा असतो? फालतूसारखं उत्तर द्यायचं नाही की लोकसभेचा स्पीकर असतो. ठीक आहे, लोकसभेच्या बाबतीमध्ये लोकसभा स्पीकर, राज्यसभेच्या बाबतीमध्ये राज्यसभा चेअरमॅन, विधानसभेच्या बाबतीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या बाबतीमध्ये विधान परिषद अध्यक्ष, म्हणजेच गृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना फायनल डिसिजन एक प्रकारे प्राप्त असतो एखाद्या व्यक्तीचं सदस्यत्व आहे की नाही 10व्या शेड्यूलच्या आधारे ठरवण्यासाठी. मग त्या एक प्रकारे फायनल डिसिजन जर त्यांचा असेल तर त्याच्यावर सुद्धा रूल करण्याचा अधिकार कोणाला असतो, तो सुद्धा त्यांनाच आपल्याला दिला गेलेला बघायला मिळतो. मग रूल म्हणजे काय आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की समजा आता मी एखाद्या पार्टीचा समजा खासदार आहे, पार्टीने मला सांगितलं की या बिलावर मतदान करायचं नाहीये, पण मी जाऊन मतदान केलं, तर मग टेक्निकली मला 15 दिवसाच्या आत काय करावं लागतं, पार्टीला कारणे द्या नोटीस एक प्रकारे उत्तर द्यावी लागते. मग माझं कारण जर पार्टीला पटलं तर पार्टी काय करते, माझं सदस्यत्व ठेवते, अदरवाईज मला व्हीपच्या मार्फत एक प्रकारे सदस्यत्व माझं काढून घेतलं जातं, शिस्तभंगाची कार्यवाही येथे माझ्यावर लागू होते. मग हा काय झाला, नियम झाला. मग अँटी डिफेक्शनच्या बाबतीमध्ये नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर पीठासीन अधिकाऱ्यांनाच बघायला मिळतो. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष. हे मी वारंवार का सांगतोय, आपल्याकडचं प्रकरण वेगवेगळे, म्हणजे आता जेव्हा आपल्याकडे शिवसेना फुटली, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाठा, त्यानंतर जेव्हा आपल्याकडे राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, मग उद्या उठून ह्या दोघांच्या बाबतीमध्ये फायनल ऑथॉरिटी कोणाची होती, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ती भूमिका बजवायला लावलेली होती आणि हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे हा चर्चेतला मुद्दा परीक्षेला आपल्याला येऊ शकतो. आता सिच्युएशन काय झालेली होती ही गोष्ट झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे कन्सिडर करत असताना 52व्या घटनादुरुस्तीने जर एखादा व्यक्ती आपल्याला मर्ज म्हणजे असं आपण म्हणू शकतो की समजा एक पार्टी आहे, तिचे समजा एक 10 सदस्य आहेत आणि तो एखादा त्या पार्टीतला एक लीडर म्हणतो मी 5 सदस्य घेऊन चाललो, तर ते टेक्निकली काय होतं, 52व्या घटनादुरुस्तीने 1/3 होत होते, म्हणजे ते स्प्लिटला एक प्रकारे अग्री केलेलं होतं त्यांनी, कन्सिडर करायचं झालं तर 52व्या घटनादुरुस्तीने. त्यामुळे अशा गोष्टी झाल्या की ह्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्तीला, छोट्या पक्षाला खूप जास्त जरब बसली, पण पक्षामधले जे मातब्बर नेते असायचे, ठीक आहे, जे पक्षामधले बाहुबली नेते होते, त्यांना याचा जास्त इफेक्ट होत नव्हता. म्हणून मग त्याच्या उद्दिष्टाने वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी
सांगितल्यानंतर एक प्रकारे नवीन घटना दुरुस्ती आली, ती म्हणजे आपली 91वी घटना दुरुस्ती. मग ती घटना दुरुस्ती येण्याच्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनेश गोस्वामी समितीचा 1990चा रिपोर्ट. त्यानंतर कन्सिडर करायचं झालं तर नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या समितीचा 2002चा रिपोर्ट. त्यानंतर एक प्रकारे नॅशनल लॉ कमिशनचा 1999चा रिपोर्ट. या 3 महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या की ज्यांनी 91व्या घटना दुरुस्तीचा पाया रचलेला होता. मग अजून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ते का लागू झाल्या किंवा कशा आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. जसं मी म्हटलं 52व्या घटना दुरुस्तीने छोट्या पक्षांना किंवा एक प्रकारे इंडिव्हिज्युअल सदस्यांना खूप जास्त जरब बसली होती, पण मोठ्या लोकांविरुद्ध काय झालेलं होतं, एक प्रकारे किंवा मोठे मातब्बर नेते असायचे ज्यांच्या मागे खूप मोठा आमदारांचा खासदारांचा फौजफाटा आहे, त्यांना जास्त इफेक्ट बसत नव्हता. आणि मग हे ठरण्यासाठी त्यांनी मूळ कारण शोधलं की लोक पक्ष सोडून का जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपद, जे काय आपण स्वार्थी राजकारण बघतो ते. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, एक प्रकारे तेव्हा त्या काळामध्ये असं व्हायचं की बाबा तो मोठ्या पक्षातला व्यक्ती आहे, तू माझ्याकडे ये, मी तुला मंत्रिपद डिक्लेअर करतो. मंत्रिपद हे मूळ कारण होतं. ठीक आहे, बाकीच्या आजकाल वेगवेगळी कारणं बघायला मिळतात, पण मंत्रिपद हे मूळ कारण होतं. मग त्याच्यावरच लिमिट लावायचं टेक्निकली ठरलं आणि म्हणून मग 91व्या घटना दुरुस्तीनुसार ते लिमिट आलेलं बघायला मिळतं. 91वी घटना दुरुस्ती 2003ला अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामार्फत जर सांगायचं झालं तर आर्टिकल 75मध्ये 1A आणि 1B हे ॲड करण्यात आलं केंद्राच्या बाबतीमध्ये किंवा संसदेच्या बाबतीमध्ये, आणि राज्य विधिमंडळाच्या बाबतीमध्ये आर्टिकल 164 1A हे ॲड करण्यात आलं राज्य विधिमंडळाच्या बाबतीमध्ये, आणि 361B हे कलम नव्याने समाविष्ट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, काय ॲडिशन झालं, काय कमी एक प्रकारे नव्याने ॲड केलं किंवा काही अमेंड झालं. ठीक आहे, आता मग 91व्या घटना दुरुस्तीने महत्त्वाच्या गोष्टी काय केल्या, एकूण 6 प्रकारच्या गोष्टी त्यांनी ॲड केल्या ज्याच्यावर आपल्याला रेग्युलरली प्रश्न येतो. या अख्खी जी काय मी बडबड करतोय ह्याच्यावर वेळोवेळी रेग्युलरली प्रश्न आपल्याला आलेले बघायला मिळतात. 6 गोष्टी ॲड केल्या. सगळ्यात पहिली गोष्ट काय की मंत्रिमंडळासाठी किंवा मंत्रिपदासाठी हे सगळे दुनियादारी होतेत ना, मग त्याच्यावरच लिमिट लावलं. मग गोष्ट काय ठरली की उद्या उठून केंद्रामध्ये जे काही मंत्रिमंडळ असेल हे पंतप्रधानांसहित इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर लोकसभेच्या एक प्रकारे किती असणारे सदस्य संख्येच्या 15% आपल्याला लिमिटेड केलेलं बघायला मिळतं. ही गोष्ट एक झाली, ही पहिली गोष्ट ॲड झाली. दुसरी गोष्ट अशी ॲड केली की एखाद्या व्यक्तीला जर अँटी डिफेक्शनच्या मार्फत त्याचं मंत्रिपद किंवा त्याची सदस्यत्व जर जात असेल तर सदस्यत्व गेल्याच्या कारणामुळे त्याचं मंत्रिपद सुद्धा जाणार, ही दुसरी गोष्ट ॲड केलेली बघायला मिळते. जसं हे केंद्रामध्ये ॲड केलं तसेच एक्झॅक्ट सेम क्लॉजेस राज्यासाठी सुद्धा ॲड केले, पण राज्यासाठी छोटीशी वेगळी गोष्ट ॲड केली की राज्य जसं केंद्रामध्ये 15%चं मंत्रिमंडळ होतं इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर, तसंच राज्यामध्ये 15%च मंत्रिमंडळ ठेवण्यात आलं राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर. पण त्याला अट काय ठेवण्यात आली की समजा उद्या उठून एखाद्या राज्याच्या विधानसभेची स्ट्रेंथच एवढी कमी आहे की ज्याचे 15% 12पेक्षा कमी आहे, तर त्यांना एक लिमिट देण्यात आली की उद्या उठून तुम्ही चीफ मिनिस्टरला धरून मंत्रिमंडळ हे 15% करा, पण त्याच्या बेसिक लिमिट किती असलं पाहिजे की 12 मंत्र्यांपेक्षा कमी मंत्री तुमच्या राज्याच्या विधिमंडळामध्ये नसावेत. म्हणजेच काय, इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर 15% ही अट ठेवली, परंतु 12पेक्षा कमी होणार नाही असं आपल्याला मंत्र्यांची संख्या ठेवलेली बघायला मिळते. ह्या 4 गोष्टी ॲड केल्या. 5वी गोष्ट ॲड कशी केलेली होती की उद्या उठून एखाद्याचं सदस्यत्व गेलं तर त्याचं मंत्रिपद जाणार, हे ऑलरेडी आपण बघितलंय. पण असे जे काही पॉलिटिकल रेम्युनरेटिव्ह एक प्रकारे पदं असतात राजकारणामध्ये, म्हणजे एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष, एखाद्या कुठल्या तरी बॉडीचा अध्यक्ष, ते सुद्धा निघून जाणार त्या व्यक्तीचं सदस्यत्व गेल्यामुळे. ही 5वी गोष्ट ॲड केली. आणि 6वी गोष्ट म्हणजेच काय, जर उद्या उठून स्प्लिट होत असेल तर जे सुरुवातीला 1/3 एकूण सदस्य संख्येच्या निवडून आलेलं 1/3 स्प्लिट एक प्रकारे चालत होतं, ते आता 1/3च्या ऐवजी 2/3 करण्यात आलं. म्हणून आपण वेळोवेळी बघतोय की जेव्हा आपल्या राज्याचा राजकारणात सांगायचं झालं की जेव्हा एक प्रकारे शिंदे गट बाहेर पडला किंवा अजित पवार गट बाहेर पडला, तेव्हा 2/3 ही गोष्ट का आपल्याला आलेली बघायला मिळते. तर ही 2/3 गोष्ट ही 91व्या घटना दुरुस्तीने आपल्याला 1/3च्या ऐवजी ॲड केलेली बघायला मिळते. तर एवढं आपल्याला माहिती पाहिजे आपल्या अँटी डिफेक्शनच्या बाबतीमध्ये. खूप किचकट टॉपिक आहे, पण परीक्षेला जेवढं काय मी बोललो ह्या प्रत्येक स्टेटमेंटवर ऑलमोस्ट प्रश्न आलेले आहेत. ही आयडिओलॉजी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, एवढं बघा, एवढं करत राहा. आणि अशा आपण प्रेडिक्शन सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे छोटे टॉपिक्स बघून घेणार किंवा मोठे टॉपिक्स छोटे करून बघून घेणार आहोत. ठीक आहे, थांबूया इथे आपण. धन्यवाद.